MST-CT 2025 इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व गोष्टी केलेल्या असतात. तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग पण करणार असाल, परंतु कॉलेज कधी स्टार्ट होणार म्हणजे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस कधी स्टार्ट होतात याबद्दल मित्रांनो मुलांचं खूप कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुमचं दूर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर थोडा सुद्धा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मित्रांनो तुमचा मी खूप मोठा डाऊट दूर करणार आहे. खूप मुलांना असं वाटतं की ज्यावेळेस आपली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होते त्यानंतर त्यांचे कॉलेजेस स्टार्ट होतात. लक्षात घ्या मुलांनो, कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 आणि त्यानंतर एक स्पॉट राउंड, अशा प्रकारची खूप मोठी आणि एक लेंदी प्रोसेस असते मित्रांनो आपल्या ॲडमिशनची. याला खूप वेळ जातो, म्हणजे तुमच्या 2 ते 2.5 महिने तुमचे यामध्ये जातात. परंतु तुम्हाला मी सांगतो, तुमचे कॅप राउंडची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो तुमचं कॉलेज स्टार्ट होत नाही. तुमचं कॉलेज स्टार्ट होतं मित्रांनो कॅप राउंड 2चं ज्यावेळेस मित्रांनो तुमची प्रोसेस कंप्लीट होते. म्हणजे तुम्ही कॅप राउंड 1 मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे करून कॅप राउंड 2 मध्ये जाता, कॅप राउंड 2चं ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग करून ज्यावेळेस तुमची अलॉटमेंट होती त्यानंतर तुमचं मित्रांनो कॉलेज स्टार्ट होतं. पण आता तुम्ही बोलणार की तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला जायचं आहे, कॅप राउंड 4 मध्ये तुम्हाला जायचं आहे, मग आमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार? लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये असाल, कॅप राउंड 4 मध्ये असाल, कॉलेज तर स्टार्ट झालेलं असेल, परंतु तुम्हाला अजून कोणतं कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. जे तुम्हाला कॉलेज अलॉट होईल ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन कन्फर्म कराल तेव्हापासून तुमचं कंटिन्यू कॉलेज स्टार्ट होणार, बरोबर? अशा प्रकारे. पण ज्यांचं कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज ज्यांना अलॉट झाले किंवा कॅप राउंड 2 मध्ये ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांचं कॉलेज जवळपास तुम्ही समजून चाला 14 ते 15 ऑगस्टला, म्हणजे तुम्ही 14 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं कॉलेज स्टार्ट होण्याची भरपूर दाट शक्यता आहे. अजून कॅप राउंडचं शेड्यूल आपल्याकडे आलेलं नाही आहे. ज्यावेळेस आपल्याकडे कॅप राउंडचं शेड्यूल येईल त्यावेळेस तुम्हाला डिटेल समजेल की तुमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद.